हॅलो मैत्रिणींनो, मी ज्योती. जय गजानन. हे बघा, आपण मार्केटमधून जेव्हा भाज्या आणतो तेव्हा काय करायचं, सर्वप्रथम अशा मुळ्या कट करून घ्यायच्या. हे बघा, व हे बाजूला काढून घ्यायचं व अशा प्रकारे पटापट भाज्या सोलून घ्यायच्या. हे बघा, निवडून घ्यायच्या किंवा सोलून घ्यायच्या, जे तुम्ही शब्द वापरत असतील ते. हे बघा, किती इजी पद्धतीने भाज्या निवडता येतात मैत्रिणींनो. आणि आपण जेव्हा ह्या भाज्या आणतोत ना मार्केटमधून, तेव्हा आळस न करता या भाज्या निवडून घ्याव्या. कारण कसं आहे, जर कधी आपण थोडा जरी आळस केला तर ह्या भाज्या सुकून जातात. तर जेवढ्या होता होईल तेवढं पटापट भाज्या निवडून घ्याव्या. माझी घरामध्ये तर आमच्या आईच भाज्या निवडतात, पण सध्या त्या गावाला गेल्यामुळे मी आता मार्केटला जाऊन भाज्या आणल्या व त्या त्यांच्यासारख्याच पटापट निवडायचा प्रयत्न करत आहे. हे बघा, कारण मी मगाशीच म्हटले तुम्हाला की मला शॉपमध्ये पण मी घ्यायचं आहे, पण मी म्हटलं अगोदर आळस न करता आपण ह्या भाज्या निवडून व्यवस्थित पेपर व पिशवीमध्ये गुंडवून फ्रीजमध्ये ठेवूया. तर बघा मैत्रिणींनो, किती इजी ह्या भाज्या निवडून होतात आपल्या. हे बघा, किती सुंदर अशा ह्या भाज्या आपल्या निवडून झाल्या आहे. जो पत्ता खराब असेल तो आपण बाजूला काढून, तर आता आपण शेपू निवडायला घेऊया. तर हे बघा, मी लगेच शेपू निवडायला घेते. हिला थोडा 5 मिनिटं मी हवा लागू देणार आहे, कारण ते लोक पण पाणी मारत असतात. तर हे बघा, शेपूची गड्डीचं पण मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे. शेपू पण काय करायचं, असं व्यवस्थित पकडून त्याला असा इथून कट करून घ्यायचं. हे बघा, हे बघा, आणि व्यवस्थित त्यामध्ये एका याच्यामध्ये असं व्यवस्थित त्याला असं ठेवून हे बघा, आणि व्यवस्थित निवडायला घ्यायचं. अगदी म्हणजे 5-10 मिनिटामध्ये भाज्या निवडून होतात, आळस न करता. हे बघा, आणि माझ्या मुलांना शेपू खूप आवडतो, मिस्टरांना पण आवडतो, फक्त मला शेपू आवडत नाही. कारण मी काल पालक भाजी दाखवले, तर मी तुम्हाला कालच सांगितले की मला खानदेशमध्ये शेपू खूप आवडतो. तर बघा, किती सुंदर असं निवडलं जातं आहे. हे काड्या पण बघा पटापट हे होतं. आपण ही घाण काढल्यामुळे काय झालं, आपले हात पण स्वच्छ राहतात. हे बघा, आणि इकडं माझा स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक करता करता एकीकडे मी बटाटे लावले व एकीकडे शेवगा फ्लावर शिजायला टाकलेलं आहे. तर आता आपण ह्या भाज्या पटापट निवडून थोडी पोळ्या होईपर्यंत हवा लागेल त्याला, व मी शॉपमध्ये जाताना फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्या 2 दिवस आपल्याला बरोबर हिची पुरून जातील. तर बघा मैत्रिणींनो, किती सुंदर अशी ही भाजी आपली शेपूची निवडली जाते. तुम्ही शेपूची भाजी कशा पद्धतीने करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी यामध्ये मूग डाळ घालून सुकी करते, कारण माझ्या 2 मुलांना सुकीच भाजी आवडते व मिस्टरांना डब्यात पण सुकीच भाजी द्यावी लागते. हे बघा, अगदी म्हणजे स्वच्छ अशी ही भाजी आहे. बघा, किती सुंदर अशी ही हिरवीगार भाजी आहे. बिचाऱ्यांना 20-25 रुपयात पण परवडत नसेल शेतकऱ्यांना, कारण मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे. माझ्या वडिलांकडे पण शेती आहे. आणि आता पाण्याचा अभाव असल्यामुळे त्या भाज्यांना पण ते मारून मारून पाणी किती मारणार आहे. तापमानच इतकं वाढलेलं आहे की आपल्यासारख्याला उन्हात गेलं की आपल्याला असं वाटतं की आपण आत्ता काळ पडतो का बेशुद्ध पडतो, इतकं तापमान वाढलेलं आहे. व माझ्या माहेरी तर खानदेशमध्ये खूपच तापमान आहे. तसेच इथं अहिल्यानगरमध्ये पण खूप तापमान आहे. तर तुमच्याकडे तापमान किती नक्की सांगा. ह्या वर्षी तर सगळीकडेच तापमान आहे. हे बघा, किती म्हणजे मोजून मला फक्त म्हणजे 10 मिनिटं भाजी निवडायला लागले. आणि मी जर कधी म्हटले असतं अरे आपल्याला शॉपमध्ये इतकं काम आहे,
आल्यावर बघू. पण काय होतं मैत्रिणींनो, खरं सांगू का तुम्हाला, जर कधी मी शॉपमध्ये गेले तर शॉपचीच होऊन जाते. कारण तिथून 9 किंवा 9:15 होतात घरी यायला, आणि घरी आले की स्वयंपाक वगैरे असतो, मुलांना पण भूक लागलेली असते आणि आपल्याला पण खूप कंटाळा येतो, आणि रात्री इच्छाच नसते की असं काहीतरी काम करावं. म्हणून तिच्याने होता होईल तेव्हाच ते सर्व करण्याचा प्रयत्न करावा, असा तर माझं सल्ला आहे. कारण मी कुठले पण काम आहे ना, मनात ठरवलं की ते पूर्ण करूनच दुसऱ्या कामाला हात लावते. मग मला त्या कामाला किती पण उशीर झाला तरी चालेल, पण मी ते काम सोडत नसते. तसेच एखादी ब्लाऊज अपुरे राहिले व दुकानामध्ये 8:30 9:15 झाले, मिस्टरांचा मुलांचा फोन आला तरी मी त्यांना सांगते की अगदी म्हणजे 5-10 मिनटं मला लागणार आहे, तुम्ही थोडे थांबा. कारण कसं असतं, आपण ते काम अपुरं सोडून आलं की दुसऱ्या दिवशी परत त्या कामाला हात लावण्याचा कंटाळा येतो व त्यामध्ये पण आपला खूप वेळ जातो. तिच्याने मी होता भिंत अपुरं काम कधीच सोडत नाही. तर हे बघा किती सुंदर असा आपला हा शेपू निवडलेला गेलेला आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो की तुम्ही शेपू कशा पद्धतीने निवडतात. माझी तर ही सोपी पद्धत मी माझ्या सासूबाईंकडनं व जावेकडनं शिकलेली आहे. हे बघा, अगदी म्हणजे न कंटाळा करता आताच्या मुली कॉलेजच्या त्यासुद्धा छानपैकी अशी भाजी निवडू शकतात. बघा, एकीकडं माझा कुकर पण झाला बटाट्याचा, व एकीकडं माझ्या शेंगा पण शिजल्यात. तर किती सुंदर अशा पद्धतीने आपल्यावालं आडे हे काम झालं. तर आता हे मी डस्टबिनमध्ये टाकून देते. धन्यवाद मैत्रिणींनो.